हॅलो फ्रेंड्स, मी शौनक आणि हा एक छोटासा व्लॉग मी टाकतो आहे. कारण मला असं वाटलं की हा व्लॉग बनवावा आणि खास करून याच्या थ्रू मला काही लोकांना थँक्स म्हणायचं आहे. ॲक्च्युली झालं काय ते मी पहिलं सांगतो की आम्ही जेव्हा इकडे रिसॉर्ट्सला वगैरे बुकिंग केलेली तर त्याबरोबर आम्ही ट्रेन्सची पण बुकिंग केली होती. आणि एक दिवशी अचानक आम्हाला मेसेज येतो की तुमची तेजस एक्सप्रेस जी आहे मुंबईकडे येणारी ती कॅन्सल झाली आहे ड्यू टू सम टेक्निकल रिझन्स. आणि आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की टेक्निकल रिझन्स काय होते. तर मग आमच्यासमोर खूप मोठा प्रॉब्लेम झाला की आता बुकिंग्स झालेल्या आहेत आणि हा माझ्या मते विदिन 1 वीक ऑफ ट्रॅव्हल किंवा 2 वीक्स ऑफ ट्रॅव्हलमध्ये आम्हाला मेसेज आलेला. तर मग दुसरं ऑल्टरनेट ऑप्शन एकच उरत होता आमच्याकडे की मोपा एअरपोर्टला जायचं इथून देवबागहून आणि तिथून फ्लाईट पकडून मुंबईला. पण त्याच्या आधी आम्ही बरेचसे ट्रेन्स वगैरे बघितले पण सगळ्या हाऊसफुल होतं, सगळीकडे वेटिंग चालू होतं आणि वेटिंगचा नंबर पण जवळचं नव्हतं, बरेच लांबचे नंबर चालू होते. तर त्यावेळेला आम्ही चान्सच घेतला नाही. मग शेवटी आम्ही मोपावरनं फ्लाईट बुक केली. फ्लाईट्स होते अवेलेबल, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्लाईट्स होत्या अवेलेबल, बट ते खूप एक्सपेन्सिव्ह होत्या. हो नाही करत करत आम्हाला रात्री 9:45ची फ्लाईट आमची बुक झाली की त्यातल्या त्यात ती रिझनेबल होती. पण प्रॉब्लेम असा होता की आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलेलो रिव्हर कोस्टला तिकडे 11चं चेकआउट होतं आणि आमची फ्लाईट जी होती ती रात्री 11:15ची होती. तर आम्ही फ्लाईट तर बुक केली की ॲटलिस्ट रिटर्न येण्याचं तरी काहीतरी आमच्याकडे सोर्स राहील. पण मग जेव्हा आम्ही रिव्हर कोस्टवाल्यांशी बोललो ते बोलले की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण कसं आहे की तुम्ही फक्त हाफ डे राहणार, प्लस त्यांच्याकडे त्यावेळेला बुकिंग आलं तर मग ते पहिला प्रेफरन्स त्याच गेस्टना देणार, कारण ती लोक इकडे 2 दिवस राहणार, विच इज ॲब्सोल्युटली फाईन. पण त्यांनी सांगितलं की आत्ता आम्ही काय अश्युरन्स देऊ शकत नाही, बट वेळ आली तर आम्ही तुम्हाला नक्की ॲडजस्ट करू. म्हटलं चला लेट्स प्ले द गॅम्बल. म्हणून आम्ही आलो इकडे. पहिले रत्नागिरीला होतो, मग त्याच्यानंतर आम्ही इकडे देवबागला येऊन राहिलो. आमचे 3 दिवस हे रिव्हर कोस्टचे खूप छान गेले. आणि इथे आल्यानंतर आम्ही अधूनमधून त्यांना विचारत होतो की काही पॉसिबिलिटी आहे का, काही पॉसिबिलिटी आहे का रूम एक्सटेन्शनची. तर ती लोकं म्हणाले की आहे, पॉसिबिलिटी आहे काही. पण चॅलेंज कुठे होतं की काही रूम्स जे आहेत ते लोक मेक माय ट्रिप थ्रू असे होतात, म्हणजे आमच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही, हे थर्ड पार्टी थ्रू बुकिंग्स होतात. आणि मग असं करत करत ते बोलले की बहुतेक तुम्हाला मिळू शकते रूम, बट अगेन अश्युरन्स नाही आहे. बट आमचं जेव्हा चेकआउट होतं त्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितलं की अनफॉर्च्युनेटली जी रूम आम्ही तुमच्यासाठी बघत होतो ती बुक झाली आहे. मग म्हटलं ठीक आहे चालेल. आता ते बोलले की एक काम करू शकता, तुम्ही लगेज ठेवा आमच्या इथे आणि तुम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये फिरू शकतात. रूम नाही पण तुम्ही इथे राहू शकतात, रिसेप्शनमध्ये बसू शकतात, रेस्टॉरंटमध्ये बसू शकतात. मग म्हटलं की ठीक आहे चला असंच करू. पण मग चेकआउटच्या वेळेला म्हटलं की आता 11 वाजता, म्हणजे जेमतेम 11:15 आम्ही रूम सोडली वगैरे, सगळ्या फॉर्मॅलिटीज ऑलरेडी झालेल्या होत्या. म्हटलं आता करायचं आहे काय की इथे 4-5 तास तर बसू शकत नाही, कारण काय माहिती आहे का मोपाला जाण्यासाठी आम्ही इकडनं 4 वाजता देवबागवरनं गाडी बुक केलेली. तर म्हटलं की तिथे तर बसू शकत नाही आम्ही, की 5 तास कोणत्या रिसेप्शनमध्ये बसणार किंवा 5 तास कोण तिथे बसणार, कारण उन्हाळा भरपूर आहे इथे आणि ह्युमिडिटी खूप जाणवते. तर मग वर्षांनी म्हटलं की चला आपण आसपास बघूया कुठे काय ऑप्शन्स आहेत का अवेलेबल. एखादं होमस्टेमध्ये जरी जागा मिळाली तरी आपण तिकडे ॲडजस्ट करू. आणि मग आम्ही होमस्टे शोधायला बाहेर पडलो. तर रिव्हर कोस्टच्या एक्झिट घेतला, तिकडनं राईट साईडला चालत आलो. अगदी 10-15 पावलावर आम्हाला एक सिद्धेश्वर नावाचा होमस्टे दिसला. तिकडे एक दादा गावडे म्हणून होते. तर त्यांना आम्ही विचारलं की आमची अडचण आहे थोडंसं, एक 4 वाजेपर्यंत आम्हाला होमस्टे एखादी रूम मिळाली तर. तर ते बोलले की AC तर फुल आहेत, नॉन AC तिथे एन्क्वायरी करणार होते. मग त्यांनी एका ठिकाणी जाऊन ताईशी बोलले. ती ताई बोलली ठीक आहे, 11:30ला तुम्ही या इकडे, मी तुम्हाला रूम देतो, थोडीशी क्लिनिंग करतो आणि मग रूम देतो आणि 4 वाजेपर्यंत तुम्ही थांबू शकता तिकडे. त्याचे काय तर त्यांनी 1000 रुपये सांगितले. तर त्यांनी आल्यावर ती रूम व्यवस्थित क्लीन करून दिलेली. एकदम माझ्या मागे जी रूम दिसते तीच आहे, मी तुम्हाला दाखवीन नंतर आतून. ही नॉन AC रूम आम्हाला मिळाली. त्यांनी स्वच्छ होती. 2 लोकांना, म्हणजे कपलसाठी एक बेड असतो तसा आहे, आतमध्ये वॉशरूम्स आहेत, कमोड आहे वगैरे सगळं आहे. फक्त एक आहे की नॉन AC आहे. पण एकंदरीत इम्पॉर्टंट काय की त्या दादांकडे नव्हती, पण त्यांनी दुसरीकडे जाऊन विचारणा केली, तिकडनं आमची अरेंजमेंट झाली. असं नाही की माझ्याकडे नाही तर मग त्यांनी पुढे काय एफर्ट्स घेतलेली. जिथे आम्ही पहिल्या ठिकाणी एन्क्वायरी केली तिथेच आम्हाला जागा मिळाली. तर ह्याच्यावरनं थोडंफार मला ना
एक हेल्पफुल नेचर जे आहे ना तो दिसून आलं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकतो त्याच्यासाठी. आणि त्यांना थँक म्हणणं खरंच गरजेचं आहे, त्या ताईंनासुद्धा. आणि त्यांनी काहीतरी 1000 रुपये सांगितले, तर म्हटलं ठीक आहे चालेल, 1000 रिजनेबल आहेत, इट्स ओके. आणि त्याचबरोबर इकडे एक काका पण होते, तर त्या काकांनी सांगितलं इकडे बाजूलाच एक विठ्ठलाचं मंदिर आहे, तिकडे जाऊन या. म्हणजे अप फ्रंट येऊन तुमच्याशी गप्पा मारणं जे खूप कमी लोकं करतात, तर त्यांनी येऊन सांगितलं. मग त्यांनी त्यांच्या इथं बागेतली फुलं काढून दिली. बाजूलाच विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे घेतलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आत गाभाऱ्यात पण जा वगैरे. म्हणजे इतकं त्यांनी ॲज अ काय म्हणतात ना की घरातलेच कोणतरी व्यक्ती आहे, तुम्ही असे गेस्ट नाही आहेत, घरातलेच कोणतरी व्यक्ती आहे असं समजून त्यांनी आमच्याशी गप्पा मारली. हे तर नॉर्मल होतं, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आमच्यासाठी 3 छोटे छोटे मस्त आंबे आणून दिले. आणि खरं सांगतो ना, इतके गोड होते ना, खायला मजा आली. तर त्या काकांनाही थँक्यू की तुम्ही आणि माझ्या ती जागा त्यांचीच आहे, त्या ताई पूर्ण त्याचं केअरटेकिंग वगैरे करतात. तर थँक्यू व्हेरी मच की इतकं कम्फर्टेबल तुम्ही आम्हाला केलं. आणि तुम्हाला मी साधारणपणे दाखवतो की हे एक्झॅक्टली कुठे लोकेशन आहे, कसं आहे, मग तुम्हाला ही आयडिया येईल. तर बेसिकली जेव्हा असे काही चॅलेंजेस असतात तेव्हा असे पर्याय शोधावे लागतात. आणि अशा वेळेला गावातले लोक जे मदत करतात ना, तर नथिंग लाईक इट. कारण देवबाग एक असा एरिया आहे की, आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे आज वीकेंड आहे, आणि देवबाग एक असा एरिया आहे की वीकेंडच्या दिवशी ते झुंबड असते. अगदी मोठ्यातल्या मोठ्या हॉटेल्सपासून ते होमस्टेजपर्यंत सगळं हाऊसफुल होतं. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला एखादी रूम मिळणं अगदी बेसिक असेल तरी खूप छान वाटतं. आता आम्ही बसलेलो आहोत, 4 वाजेपर्यंत आम्हाला त्या रूममध्ये थांबायचं आहे. 4ला आमचा ड्रायव्हर येईल, मग तो आम्हाला इकडनं घेऊन जाईल मोपा एअरपोर्टला. तिथून मग रात्रीचा फ्लाईट आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त त्या सगळ्या लोकांना थँक्यू म्हणायचं होतं, इन्क्लुडिंग द रिव्हर कोस्ट, ज्यांनी खूप एफर्ट्स घेतले, ट्राय केला की आम्हाला रूम द्यावी, एक रूम एक्सटेन्शन मिळू शकेल याच्यासाठी. बट बॅड लक, ते नाही करू शकले, कारण आत्ताच त्यांनी सांगितलं रिसॉर्ट्स फुल, पूर्ण रूम, सगळ्या रूम्स फुल झालेले आहेत, त्यामुळे पॉसिबल नाही होणार. आणि थँक्यू त्या दादांना, गावडे दादांना, प्लस या काकांना ज्यांनी आम्हाला इकडे ॲकोमोडेशन करून, ताई ज्यांनी आमची इथे रूम स्वच्छ करून दिली. आणि व्यवस्थित आम्ही आलो तेव्हा त्यांचं क्लिनिंग चालू होतं, म्हणजे असं नाही की मी देते करून नाही, तर आमच्यासमोर त्यांनी क्लीन केली ती. तर थँक्यू व्हेरी मच. अडचणीला अशीच लोकं, आपलीच लोकं मदतीला येतात. चला मी तुम्हाला आता हा परिसर दाखवतो जिकडे आम्ही सध्या थांबलेलो आहोत, एक 3-4 तासासाठी फक्त. तर बघा, हे ते आहे छोटंसं होमस्टे, जिकडे आम्ही आज 4 तासासाठी का होईना पण थांबलेलो आहोत. इकडे डाव्या हाताची रूम ती आमची आहे. समोरच मस्त विहीर वगैरे आहे, आणि आजूबाजूला ही सगळी अशी झाडं आहेत नारळाची. आणि माझ्या मते हे ते सिद्धेश्वर आहे होमस्टे, जिथे आम्ही दादांशी बोललो होतो. आणि इकडे समोरच्या ताई राहतात, जे या होमस्टेची पूर्णपणे देखरेख करतात, काळजी घेतात. आणि इकडे माझ्या बाजूला आहे ते विठ्ठलाचं मंदिर आहे. तर ही ती रूम आहे आम्ही जिकडे थांबलेलो आहोत. सध्या तरी आम्ही आमचं लगेज वगैरे असंच ठेवलेलं आहे इकडे. ही नॉन AC रूम आहे, इकडे कॉट आहे. आणि अगदीच बेसिक्स, म्हणजे तुम्हाला असं थांबण्यासाठी वगैरे जर हवा असेल इमर्जन्सी ग्राउंड्सवर, तर एकदम चांगली आहे. इकडे त्यांचा वॉशरूम आहे, हे बघा, गीझर पण आहे, शॉवर आहे. इकडे तुमच्याकडे वेस्टर्न कम्फर्ट आहे. हे बघा, नाही पण स्वच्छ करून दिलेलं आहे त्यांनी, अजिबात असं काही खराब नाही आहे. तर जर तुम्ही कधी अशा कोणत्या सिच्युएशनमध्ये अडकलात, तर मग असे ऑल्टरनेट होमस्टे तुम्ही जरा भटकून वगैरे तुम्ही इकडे येऊन त्यांच्याशी बोलून, रिक्वेस्ट करून ॲडजस्ट करू शकतात. डेफिनेटली इकडची लोकं नक्की मदत करतील, जर त्यांच्याकडे रूम्स अवेलेबल असतील तर. पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्याकडनं थँक्यू व्हेरी मच. तर हा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू ठेवा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.